रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज। श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर। सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात। व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये। आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस। तिरंगा रॅलीच्या पलूस कडेगावच्या तिरंगा रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी आदरणीय शरद भाऊ, संजयराव अण्णा, संजू भाऊ, आपले इथले नगरसेवक अमृत माळी, त्याचप्रमाणे रामानंद अण्णा, मिलिंद भैया, विजय अण्णा चोपडे, जवाहर पाटील, उपस्थित सर्व। आता मी सगळ्यांची नावे या ठिकाणी घेत नाही, परंतु आपला तालुका हा विभाग क्रांतिकारकांचा विभाग आहे आणि याच्यामध्ये खरं तर देशप्रेमाबद्दल मी जास्त काही आपल्याला सांगितलं पाहिजे असं काही नाही, कारण देशप्रेम हे आपल्यातल्या प्रत्येक माणसाच्या रक्तात भिनलेलं आहे। त्यामुळं ही जी तिरंगा रॅली जी आहे त्याचा उद्देशच एक आहे की या निमित्तानं देशप्रेमाला उजाळा मिळाला पाहिजे, देशभक्ती नसानसात माणसाच्यात पोचली पाहिजे आणि देशाच्या विरोधी कृत्य करणाऱ्या माणसांना या देशामध्ये कुठं थारा नसला पाहिजे, ही भूमिका या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळी घेतली। खरं तर मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाची वाटचाल दैदिप्यमान चालू आहे। जगामध्ये सगळे देश भारताकडं मोठ्या आशेनं या ठिकाणी बघतायत। अमेरिकेसारखा देश, बलाढ्य देश सुद्धा भारताबरोबर चर्चा करताना 10 वेळा विचार करतो आणि चीन सारखी बाजूची राष्ट्र आहेत ती सुद्धा मित्रत्वाचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। रशिया सारखा बलाढ्य देश खंबीरपणानं आपल्या पाठीमागे उभा राहतोय। याचं कारण काय तर या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या सारख्या माणसाकडे आहे आणि त्या माणसामध्ये फक्त देशप्रेम दडलेला आहे। पाकिस्तान सारखा आपला एवढा मोठा शत्रू 10 वेळेला आपली खोड काढताना विचार करतोय, रोज कुरापती करतोय। मागचं युद्ध झालं त्यावेळेला अमेरिकेला पाकिस्तानला पाया पडावं लागलं की युद्ध थांबवा। अशा परिस्थितीत आपल्या देशाची जी घोडदौड चाललेली आहे ती घोडदौड नेत्रदीपक आहे आणि खरं तर ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्या स्वातंत्र्य सैनिकांना वरती मनापासून समाधान या गोष्टीचं मिळत असलं पाहिजे। परंतु स्वातंत्र्य सैनिकांनी काय त्याग केलाय तो या निमित्तानं या त्यागाचा उजाळा या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून मिळावा ही त्यातली महत्वाची या ठिकाणी भूमिका आहे। मी खरं तर या ठिकाणी आपले बरेच बांधव, कार्यकर्ते, मित्र या ठिकाणी तिरंगा रॅलीला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 4 शब्द संपतो।